मी सीमाताई नांदेडकर, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आजचा ब्लॉग पूर्ण बघा. आजचा ब्लॉग खास होणार आहे का की आज आशिष दिव्याचा लास्ट पेपर आहे. तर आशिष दिवा आणि मी लई खुश आहे. तर आशिष दिव्याला दाखवते तुम्हाला दाखवा. तर आशिष, आज लास्ट पेपर कसा वाटते तुला? खरं? कोणता पेपर आहे आज? हा, भूगोल. इकडं दिव्या बसली. दिव्या, कोणता पेपर आहे आज? खुश आहेस की नाही? आता आम्ही रिक्षामध्ये काढलाय. आता पेपर कसं वाटतंय? काय अभ्यास नाही झाला तुझा? अभ्यास नाही झाला? झाला पण ते यायला तर पाहिजे. वेगळ्यांचं केलं तर एक पण काहीच नाही आलं. दिव्याच्या शाळेत आम्ही पोहोचल्या. लास्ट पेपर पोरांचा. तर मुलं बघा जमा झाले तिकडं ह्या साईडला. तर आता आले घरी बघा. बसले काहीतरी खात आहे. भूक लागली आहे. तर अशी दे आता किती 2-2.5 तासांनी येणार. तर तोपर्यंत मी मस्तपैकी आराम करते. लास्ट पेपर खुशी होतीये आणि भीती पण वाटतीये. तर चला. तर रिक्षामध्ये बसले मी बघा. आणि आता अशी दिवशी शाळा पण येते का की टायमिंग झाली शाळा सुटायची. तर वेळेवर आली मी. तर ही गल्ली आहे बघा सेंट फायची. इथं खूप मस्त मस्त शाळा आहे. तर सेंट फाय आणि सेंट मेरी असं ह्या शाळांचे नाव आहेत. ख्रिश्चन शाळा आहे बघा. तर इथं आज दिवसाचा नंबर लागला. तर आज लास्ट पेपर आहे आणि सगळे खुश आहेत. लास्ट पेपर आहे. तर ह्या गल्लीमध्ये बघा चर्च आहे आणि तिथे शाळा. अशोक खुश. हा, संपले पेपर संपलेत आता. खुश झाले तर पेपर संपले. तर कुठून चालिता तुम्ही? 8 वर्ष झाले का? अरे वा. त्या टायमाला लेडीज जास्त चालत नव्हते ना? लेडीज तुम्हीच आहे वाटतं पहिले. चांगली गोष्ट. हा का? हे वाटप केलेली रिक्षा आहे की स्वतः घेतली तुम्ही? हा हा. अच्छा अच्छा. तर आल्या घरी. इतकं ऊन आहे बापरे बाहेर. इतकं ताण ताण झालं ना. तर आता आल्या फ्रेश वगैरे झाल्या. आता जेवणार मस्त आणि थोडंसं आराम करणार. या चहा प्यायला मस्तपैकी झोप झाली माझी. आता मस्त आता चहा पिणार आम्ही 3 जण. तर हे बघा. तर मस्त अद्रकीचा चहा बनवलाय. त्यासोबत बटर खाणार. बटर मस्का बटर. होळीचं पुरण उरलं होतं. तर डब्यात ठेवले होते फ्रीजमध्ये. तर आता गरम करते आणि परत पुरणपोळ्या बनवते. 2-4 होतात. जेवढ्या होतात तेवढ्या गरम करून घेते. बघा पुरण मस्त गरम झालंय. आता याला थंड करायला ठेवूया. आपण थंड पुरण पण घेतलं असतं पण त्याला पुरणपोळीला चव नाही आली असती. म्हणून गरम करून घ्यायचं कधी पण. फ्रीजमधलं कोणते पण पदार्थ असू दे तर पहिलं गरम करूनच नंतर त्याचा उपयोग करायचा. या साईडला पीठ तिंबून घेतलं मी. आता ह्या 10 मिनटं या 20 मिनटं ठेवणार. ह्या पिठाला पुरणपोळ्या बनवून घेते. काही पिठाच्या चपात्या बनवून घेते. इकडं मी थोडासा भात टाकणार आहे. पोरांचे पप्पा बोलले की थोडासा मी भात पण खाणार. मुलं पण बोलले तर थोडा टाकणार आहे मी भात. इथं आता धुवून घेते आता तांदळाला चांगलं. थोडीशी वांग्याची भाजी पण करणार आहे सुक्की. आणि ह्या साईडला मी टमाटर कांदा कापून ठेवले. तर कोथिंबीर संपली आहे. कोथिंबीर नाही आहे. आणि शेंगदाण्याचं कूट आणि काही मसाले टाकून सुक्की भाजी बनवणार आहे मी वांग्याची. चपातीसोबत आणि भातासोबत खायला.
तर ह्या साईडला पुरणपोळ्या झाल्यात बघा, चपात्या नाही झाल्या एक पण. इकडं वांग्याची भाजी सुक्की बनवली हे बघा. आणि इकडं भांडे पडलेत, आता भांडे घासून घेते आणि दही बनवते. दही बनवायचं आहे मला आज, तर पहिलं दूध तापून घेते, नंतर दही बनवते. आता किचन साफ करून घेते पहिलं. तर भांडे वगैरे सगळं झालंय बघा, सगळं साफ झाले, बेसिंग वगैरे. दूध तापायला ठेवले मी, का की मला दही बनवायचे आहे म्हणून, लस्सी बनवण्याकरता दूध तापत आहे. इकडं मी वाटीभर दही काढून ठेवले दही बनवण्यासाठी. हे घरचं दही आहे. इकडं दूध आणलंय बघा पुरणपोळी सोबत खायला. आता गरम करते ह्याला पहिलं. भात पण झालाय बघा, मस्त मोकळा मोकळा भात झालाय, थोडाच केलाय, जास्त नाही केला. तर ह्या साईडला मी दूध काढून ठेवले बघा, गरम आहे दूध थोडंसं. तर ह्यामध्ये आता आपल्याला दही टाकायचंय. संपूर्ण दही टाकून घ्या आणि हे एकत्र असं करून खूप छान होते दही, घट एकदम मस्त होते दही. तर खूप छान लागते दही, घट एकदम होते मस्त एकदम. तर चांगले एकत्र करून घ्या, ढवळून घ्या मस्त. आणि रात्रभर किचनच्या बाजूला ठेवून टाका आणि सकाळी फ्रीजमध्ये ठेवा नंतर. तर खूप घट होते दही, आंबट पण नाही, काहीच नाही, मस्त होते. ह्याची लस्सी करायला खूप छान होते बघा लस्सी. झाला माझा, आता दही वगैरे सगळं बनवलं, स्वयंपाक पण झाला, किचन पण माझं साफ करून घेतले. तर आता इथंच मी ब्लॉग खतम करते. जर माझे ब्लॉग जर तुम्हाला आवडत असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, शेअर करा, लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगत जा की माझे ब्लॉग तुम्हाला कसे वाटले. तर चला बाय, काळजी घ्या. इथंच मी ब्लॉग खतम करते.